नमस्कार. कट्टा कोल्हापुरीवरती मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. शिक्षणाच्या वाटाच असं एक आपली सिरीज सुरू केलेली आहे, आपण मालिका सुरू केलेली आहे. त्याचा आजचा 5वा भाग आहे आणि आजपर्यंत वेगवेगळ्या विषयावरती आपण डिस्कशन केलेलं आहे. परवा दापोली विद्यापीठाचे भावे सर होते, ज्यांनी कृषीमधले वेगवेगळ्या गोष्टींच्यावरती आपल्याला मार्गदर्शन केलं. आज एक अतिशय वेगळं मार्गदर्शन होणार आहे. मुळात लाईव्हला थोडासा वेळ होण्याचं कारण हेच आहे की शिवाजी विद्यापीठातल्या एका कौशल्य विकास आणि आजीवन अध्ययन व विस्तार याच्यावरती आम्हाला आज मुलाखती घ्यायची होती. मला वाटलं ते थोडक्यात असेल, परंतु सर आल्यानंतर ते जे मुद्दे एक्सप्लेन करत होते, जवळपास 657 कोर्सेस 657 विषय आहेत त्यामध्ये, या भागामध्ये, या म्हणजे तो टॉपिक आम्ही घेतला याच्यामध्ये. तर त्यामुळे ते डिस्कस करण्याचाच आमचा वेळ गेला. मी प्रथमतः सरांचं स्वागत करतो. डॉक्टर A.M. गुरव सर, तुमच्या कट्ट्यावरती स्वागत आहे. सर नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर A.M. गुरव, शिवाजी विद्यापीठामध्ये कॉमर्स आणि मॅनेजमेंट या अधिविभागामध्ये काम करतो. याचबरोबर आजीवन अध्ययन आणि विस्तार याचा संचालक म्हणून काम करतो आणि अशाबरोबरच विद्यापीठामध्ये जे कौशल्य आणि उद्योजकता विभाग आहे त्याचा समन्वयक म्हणून काम करतो. याच मुद्द्यावरती सर मुलाखत घेण्यासाठी आज आम्ही हा विषय निवडला आणि तुम्हाला स्पेशल इन्व्हाइट करण्याचं कारण म्हणजे मी सर्वांना, आमच्या ऑडियन्सना आणि आमच्या प्रेक्षकांना सांगेन की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त एज्युकेशन झालेले सर आहेत. ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे, कारण 3 वेळा PhD आणि मी समोर बायोडाटा लॅपटॉपवरती ठेवला आहे, परंतु तो वाचून नाही दाखवू शकत. M.Com, GDCA, M.Phil, NET, ICWEI, PGDCA, MBA, ADR, PhD जवळपास 3 वेळा. HRM मध्ये, मार्केटिंगमध्ये, फायनान्समध्ये, डिलीट आहे 2-3, MSW, खूप सारे कोर्सेस आहेत आणि सर अजूनही वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मागापासून मी त्यांचा एक उत्साह बघितला की नवीन कोर्सेस आणि नवनवीन ज्या बाहेर ॲब्रॉडमध्ये काही नवीन स्किल डेव्हलप होत आहेत त्या आपल्या इथं कशा आणायच्या, ते इम्प्लिमेंट कशा करायचे, इम्प्लिमेंट करतायत सर. त्याचे वेगळे प्रयोग त्यांच्याकडे रेकॉर्डेड आहेत. आमचं हेच डिस्कशन आज झालं की याची एक सिरीज करावी, जेणेकरून आत्ता लॉकडाऊनमध्ये सर किंवा या पॅन्डेमिक काळामध्ये बहुतांश लोकांचे जॉब्स कमी झालेले आहेत. वेगवेगळे इन्कम सोर्सेस आपण शोधत असतो. वेगवेगळे व्यवसायाकडे आपण सध्या बघायला लागलो, वेगळ्या गोष्टीनं, वेगळ्या अँगलनं बघायला लागलो आणि त्याच्यासाठी मार्गदर्शन आपण हवं असतं. आणि ते मार्गदर्शन या ठिकाणी शिवाजी विद्यापीठाच्या सर्टिफिकेट सहित फार चांगल्या प्रकारे आपल्याला मिळू शकतं. हे मी आता लॅपटॉपवरती त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये फार चांगलं बघितलं. याची एक सिरीज आपल्याला करता येईल. मी त्यासाठी आपल्या सर्वांना आव्हान करेन की आजच्या मुलाखतीमध्ये काही मुद्दे येतील, त्याचबरोबर काही मुद्दे राहून जातील. तर त्याची आपल्याला जी मागणी आहे किंवा ज्याची गरज आहे, ज्याच्या मार्गदर्शनाची, त्याचा फायनान्स कसा मिळू शकतो, त्याला सबसिडी कशा असतात, गव्हर्नमेंट त्याला कुठं मदत करतं, इथपासून सगळ्याच गोष्टी, कृषीपासून सगळ्याच याच्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. ते आम्ही एक सिरीज घेऊ आणि त्याच्यातून आपल्यापर्यंत पोहोचू, कारण सध्या ती गरज आहे सर. येस सर. आणि पुन्हा एकदा मी आपल्या कट्ट्यावरती स्वागत करतो. नमस्कार. मुळात आपला जो विषय आहे कौशल्य विकास आणि आजीवन अध्ययन व विस्तार, याच्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस 657च्या वरती कोर्सेस आहेत. म्हणजे सिम्पल एक, आता मगाशी उदाहरण बघितलं मी, पुरातून वाहून आलेला ओंडका, याच्यापासून पण एक असं काहीतरी डिझाईन केलेलं आहे की जे लाखो रुपयांपर्यंत विकू शकतं. एक जहाज बनवलेलं आहे छोटं, जे घरात शोला ठेवलेलं आहे, किंवा ते बोनसाय वगैरे बनवलं. खूप सारे वेगवेगळे आहेत आणि शेतीशीच फक्त संबंधित नाही. तर आता गूळ, कोल्हापूरची जी ओळख आहे गूळ जॅगरी, की ज्याची भारतभर नाही तर विदेशात सुद्धा एक वेगळी मागणी आहे. तर त्याचे वेगवेगळे प्रोडक्ट्स, चॉकलेट्स किंवा काहीही बनवत आहेत, तर ज्याच्यावरती खूप सरांनी वेगळा रिसर्च केला आहे. याही गोष्टी आज आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. सर पुन्हा एकदा कट्ट्यावरती स्वागत करतो आणि मी विषयाकडे वळतो, कारण याच्याबद्दल सांगायचं म्हणजे खूप सारं. आता निरंतर शिक्षणचं मी समोर घेतलेलं आहे की ज्याच्यात इतके कोर्सेस आहेत. तर आज मी पहिल्यांदा थोडक्यात हा प्रश्न घेईन, कौशल्य विकास, आजीवन अध्ययन, याबद्दल बेसिक माहिती फक्त. म्हणजे शिवाजी विद्यापीठ सर्टिफिकेट तर मिळतं, तिथं ॲडमिशन आहे, कोर्सेस आहेत, आपल्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शनाच्याकडनं तिथं आपल्याला शिकायला मिळतं आणि लगेच व्यवसायाला किंवा जॉबला लगेच लोकांना, मुलांना बाहेर पडता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मगाच तुम्ही बोललात ते की ज्यात वयाची आत नाही, एक वयस्कर माणूस किंवा एकदम तरुण किंवा एकदम शाळेचा मुलगा सुद्धा याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतो. तर त्याबद्दल मित्रो, आजीवन अध्ययन आणि विस्तार या विभागामध्ये अनेक कोर्सेस रन केले जातात. एवढंच नव्हे, तुम्हाला कुठला कोर्स हवा आहे तो देखील आपल्याला विद्यापीठामध्ये सुरू करता येतो. आणि सर्वात महत्त्वाचं की आपल्याला हा कोर्स जसं विद्यापीठामध्ये विद्यापीठाच्या प्रिमायसेसमध्ये चालवता येतो, चालवले जातात, त्याच पद्धतीनं विद्यापीठाच्या अखत्यारीमध्ये असणाऱ्या 3ही जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, जवळजवळ 70 कॉलेजेसमध्ये हे वेगवेगळे कोर्सेस चालवले जातात. याच्यामध्ये अनेक विद्यार्थी भाग घेतात. माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही जे काही रेग्युलर BA, BCom, BSc, MA, MCom, MSc, डिग्री, PG वगैरे घेताय, याच्याबरोबर प्रत्येक वर्षी एक ना एक तरी अशा प्रकारचा कौशल्य वाढीचा कोर्स करावा. आणि हा कोर्स केल्यानंतर तुमच्या ज्ञानामध्ये भर पडते.
आता एखादी विद्यार्थिनी असेल, एखादा मुलगा असेल, त्याला BA ला असेल, BA मराठी असेल, तर त्यानं जर बालवाडी शिक्षिका शिक्षक याचा कोर्स केला तर तो बालवाडीचा शिक्षक होऊ शकतो. ती मुलगी असेल तर ती बालवाडी शिक्षिका होऊ शकते. एवढंच नव्हे तर त्यांच्या शिक्षिका त्यांना व्हायचं नसेल तर गल्लीतली 15-20 मुलं, मग एक 4थीचा असेल, एक बालवाडीचा असेल, एक 7वीचा असेल, एक 8वीचा असेल, त्यांना आपल्याच घरामध्ये बसवून त्यांना अभ्यास कसा करावा त्यांना शिकवावं, थोडं त्यांच्याकडनं अभ्यास करून घ्यावा. कारण मित्र, आज फ्लॅट संस्कृतीमुळं आणि घरामध्ये जागेच्या अभावामुळं घरात अभ्यास करणं फार मोठं जिकिरीचं झालेलं आहे. मग अशा प्रकारचा बालवाडी शिक्षिकाचा कोर्स 500 रुपये फी आहे सर. 6 महिन्याचा कोर्स आहे. बघता बघता हा कोर्स आपल्याला करता येतो. सांगण्याचं तात्पर्य इतकंच की असे छोटे मोठे कोर्सेस हे आजीवन अध्ययन आणि विस्तार या विभागामधून सुरू केलेले आहेत. आणि गेली अनेक वर्ष विद्यापीठाचा हा उपक्रम आहे. याला शासनाची मान्यता आहे. विद्यापीठाचं याचं सर्टिफिकेट दिलं जातं. विद्यापीठामार्फत याची परीक्षा घेतली जाते. आता ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद हा एक कोर्स आहे. रेडिओ जॉकी हा कोर्स आहे. अनेक मुलं ते करतायत. इव्हेंट मॅनेजमेंट सारखा कोर्स आहे. मी तरी नेहमी विनोदाने असं म्हणतो, भारतामध्ये 12पासून 12व्यापर्यंत इव्हेंट केले जातात. आपण इव्हेंट प्रिय आहोत. मग लग्न समारंभ असेल, यात्रा असेल, माही असेल, आणि हल्ली तर ट्रेंड आलेला आहे, किंवा मॅरेजेस असतील. मग अशा प्रकारचे इव्हेंट आपण छोटे मोठे जरी ऑर्गनाईज करायला लागलो तरी मित्र आपल्याला एक उत्पन्नाचं साधन, चरितार्थक साधन आणि याच्या पुढे जाऊन नोकरी मिळवण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी कौशल्य हवीत. याच बरोबर स्वतःचं मनस्वास्थ्य टिकवण्यासाठी कौशल्य. मग तुम्ही वादनाचं कौशल्य घ्या, तुम्ही गायनाचं कौशल्य घ्या, अँकरिंगचं कौशल्य घ्या. मी असं म्हणत नाही की ते प्रोफेशन तुम्ही पुढे करा. तुम्ही काही अकाउंटंट असाल पण तुमच्याकडे वादनाचं कौशल्य असेल तर तुमच्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये जे ताणतणाव असतात ते कमी होण्यासाठी या प्रकारची कौशल्य. तुम्ही गार्डनिंग करा, बोनसाय करा, बोनसायचा कोर्स करा. आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. सकाळी योगाचे 2 प्रोग्राम्स विद्यापीठाने आयोजित केलेले होते. आमच्या अधिविभागाने आयोजित केलेले होते. त्याचं या योग दिना दिवशी अनेक लोकांनी लाभ घेतलेला आहे. आता योग आणि निसर्ग उपचार आहे आमच्याकडे, हा कोर्स आहे. ॲक्युप्रेशर हा कोर्स आहे. म्हणजे माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही तर हाताचे पायाचे कुठले पॉइंट्स दाबल्यानंतर माझं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि इथे साईड इफेक्ट कुठले नाहीये. मग अशा प्रकारचा कोर्स केल्यानंतर तुम्ही स्वतःची तब्येत तर चांगली करू शकताय, तुमच्या कुटुंबाची तब्येत तुम्ही चांगली करू शकताय आणि छोटी मोठी प्रॅक्टिस देखील करू शकताय. अर्थार्जनाचं साधन देखील होऊ शकतं. आणि म्हणून मित्र, पालकांना माझी विनंती असेल, विद्यार्थी मित्रांना माझी विनंती असेल की अशी वेगवेगळ्या प्रकारची कोर्सेस करणं आवश्यक आहे. याला सर 12वी कंप्लीट लागते? नाही सर, याला 4थी पण चालते, 7वी पण चालते. याला शिक्षणाची अट नाहीये. बऱ्याच कोर्सेसना 4थी आणि 7वी देखील एलिजिबिलिटी आहे. जसं BA, BCom, BSc, MA, MCom, MSc ला मिनिमम 12वी होणं आवश्यक आहे, मिनिमम ग्रॅज्युएशन होणं आवश्यक आहे. तशा इथं अटी नाहीये. सिनियर सिटीजन करू शकतात. फक्त शिकण्याची इच्छा पाहिजे. आणि विद्यार्थी मित्र, माझं हे 33व वर्ष आहे शिक्षण क्षेत्रामधलं. आम्ही जी कौशल्य घेतलेली आहेत, तुम्ही मित्रांनी तशी कौशल्य घेणं आवश्यक आहे. दोरी जेव्हा तुटली जाते किंवा मोठेचा नाडा जेव्हा तुटतो तेव्हा आम्ही त्याचे धागे काढतो. मी काढलेले आहेत, शेती केलेली आहे, असे काही गुंफतो, परत ते आयुष्यात तिथून तुटणार नाही. मग आता माझ्या विद्यार्थी मित्रांना ही कौशल्य आहेत का? माझ्याकडे कौशल्य आहे. मी गवत कापलेलं आहे 150 पेंडी. गवताची पेंडी कापून मी बांधून हवेत उडवत असे, ती खाली पडायच्या दुसरी पेंडी कापत असे. हे कौशल्य आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य घेणं आवश्यक आहे. मी असं म्हणत नाही CNC, VMC मशीनच्या संदर्भात कौशल्य घ्या, वेल्डिंगच्या संदर्भात कौशल्य घ्या, बरोबर, कार्पेटच्या संदर्भामध्ये कौशल्य घ्या, कम्युनिकेशनच्या संदर्भामध्ये कौशल्य घ्या, बॉडी लँग्वेज कशी असावी याच्या संदर्भामध्ये कौशल्य घ्या. आणि मग या प्रकारची विविध प्रकारची कौशल्ये या कोर्सेसद्वारे, आता विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागामध्ये टॅलीचा कोर्स आहे, मोडी लिपीचा कोर्स आहे. मग अशा प्रकारचे कोर्सेस करावे. सूत्रसंचालन म्हणजे अँकरिंग कसं करावं, सूत्रसंचालन कसं करावं, कारण आता माणसं मिळत नाही. आणि मोठी सूत्रसंचालन करण्यासाठी 2-2 लाख रुपये फी घेतले जातात. मग आपण अशा प्रकारची जर कौशल्य आत्मसात केली, कुठलीही कौशल्य आत्मसात करा. मी तर माझं आव्हान आहे, कळकळीचं आव्हान आहे की वर्षाला एक तरी कौशल्य आत्मसात करायला पाहिजे. घेतलेलं कौशल्य त्याचं रिफायनिंग करा, म्हणजे टेक द स्किल
अपस्किल करा हा. आणि रिस्किल करा. म्हणजे ते स्किल घ्या, त्या स्किल्स मध्ये वाढ करा आणि त्याला अनुसरून आणखीन काही सोबतची कौशल्य लागतात ते रिस्किलिंग करणं आवश्यक आहे. मी MIDCतल्या उद्योजकांना आणि उद्योजकामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील असे कोर्सेस देऊ करणार आहे आणि त्यांच्या कारखान्यामध्ये जाऊन असे कोर्सेस आम्ही रन करणार आहोत. आत्ताच सीमा भागामध्ये एक 5 कोर्सेस लॉन्च केलेले आहेत. उदाहरणार्थ त्या भागातली गरज विचारात घेऊ हे कोर्सेस रन केले जातात. काजू प्रक्रिया आणि मार्केटिंग. चंदगडकडे मोठ्या प्रमाणात चंदगड आहे, राधानगरी आहे, गडिंग्लज आहे, आजरा आहे, भुदरगड आहे. हा जो बेल्ट आहे, कोकण बेल्ट आहे, इथं मोठ्या प्रमाणामध्ये काजू पिकवलं जातं, काजूचं उत्पादन होतं. मग त्याच्यावरती प्रक्रिया करायचा उद्योग आणि काजूची बोंड असतील, काजूचा गर असेल, काजूच्या बियाचं टर्फल असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला उद्योगामध्ये आणून त्याच्या व्हॅल्यू ऍडिशन कसं करता येईल याचा जर अभ्यास केला. मित्र हो, मी या कट्टा कोल्हापुरी याचं कौतुक करतो, कारण अशा प्रकारच्या उपक्रमामुळे तुम्हा मित्रांना माहिती मिळेल, त्याच्यातून एक प्रेरणा मिळेल, अनेक लोक त्याच्यामध्ये येतील, त्याचा अभ्यास सुरू करतील आणि हा अभ्यास सुरू केल्यामुळं निश्चितच एक चांगल्या प्रकारची दिशा मिळू शकेल. नाही, खरंच सर, मुळात आमचा उद्देश कट्टा कोल्हापुरीचा हाच आहे की वेगवेगळे विषय लोकांच्यापर्यंत पोहोचावे. आणि तर सरांनी जसं सांगितलं की जे कौशल्य इथं शिकवले जातात 657च्या वरती विषयांतर आहेत आणि त्याच्याच व्यतिरिक्त तुम्हाला जी हवी आहे, ज्याच्यात तुम्हाला शिकायचं आहे, हेही तुम्ही शिकू शकता. सगळ्यात महत्त्वाचं मला इथे सांगायची गोष्ट अशी आहे की जसं सरांनी सांगितलं की तुम्ही काही करत असाल, अकाउंटंट असाल, कुठेतरी शिक्षक असाल, काही असाल, तुम्हाला एक छंद म्हणून तुमच्यात एक आवड आहे ज्या गोष्टींची, संगीताची आवड असते, काही जणांना गार्डनिंगची आवड असते, कशी म्हणजे काही जणांना ट्रेकिंगची आवड असते, त्याच्याबद्दलचे काही कोर्सेस आहेत. तर हे तुम्ही कोर्सेस साईड बाय करून त्याच्यातला एक आनंद वेगळा मिळवू शकता, हेही सरांनी सांगितलं. परंतु त्याच्याच बरोबर हे कोर्सेस करून वेगवेगळे उद्योग व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात करता येतात. याची उदाहरणं मला सरांनी काही दाखवली की जिथं एक्सपोर्टमध्ये आपल्यातल्या काही मुली आहेत ज्यांनी हे कोर्सेस केले आणि वेगवेगळे प्रोडक्ट्स अशा प्रकारचे बनवलेत. आता इथं आम्ही ते दाखवू शकत नाही, परंतु ते एक्सपोर्टमध्ये आहेत. गुळाचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स बनवलेत किंवा काही घरगुतीच म्हणजे जे डिहायड्रेट केलेल्या वस्तू आहेत आणि पुरणपोळीपासून अशा अगदी पुरणपोळी एक्सपोर्ट केलेली आहे. आता गुळ मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतो, आपल्याकडनं होतो. डिहायड्रेट केलेला कांदा, डिहायड्रेट केलेलं गाजर, डिहायड्रेट केलेली कोथिंबीर. आता उदाहरणच घेतले तर कोथिंबीर सीझन मध्ये सर रुपयाला पेंडी मिळते आणि एप्रिल मे महिन्यामध्ये 25 रुपये पेंडी होते. मग सीझन मध्ये जर आपण कोथिंबीरीचं डिहायड्रेशन केलं आणि ते पॅक केलं तर आता जे काही बॅचलर राहतात किंवा घरामध्ये स्वतः जेवण करून खातात, पुरुष मंडळी जेवण करतात किंवा महिला वर्ग नोकरी करतात, त्यांना भाजी मंडईत जाणं, भाजी आणणं आणि निवडणं हे शक्य नसतं. तर पॅकेट आहे, पॅकेट कट करा, त्याच्यातलं बाहेर कोथिंबीर डिहायड्रेट केलेली बाहेर काढा, पाणी शिंपडा, आहे तशी पानं तयार होतात. तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीला हे मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे, केटरिंग इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे मित्र की तुम्ही वेगळा विचार करायला सुरुवात करा, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करायला सुरुवात करा. आता कुठलाही कोर्स घेतलात, मग योगा शिक्षक व्हायचा कोर्स असेल किंवा सूत्रसंचालनाचा कोर्स असेल किंवा व्यक्तिमत्व विकास पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स असेल. आम्ही डिपार्टमेंटमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स चालवतो, कारण उभं राहावं कसं, इनशर्ट कसा असावा, देहबोली कशी असावी, फेशियल एक्सप्रेशन कसं असावं आणि ह्याच्यातून माणसाची जडणघडण होते. एका मान्यवरांनी असं म्हटलेलं आहे, इफ यू हॅव ए स्किल देन यू हॅव ए प्राइस. तुमच्याकडे जर कौशल्य असतील तरच मित्र तुम्हाला व्हॅल्यू आहे, किंमत आहे, नाहीतर कोणीही विचारणार नाही. आणि म्हणून आपण वेगळ्या प्रकारची कौशल्य आत्मसात करणं आवश्यक आहे. का हो आपण XYZचाच वडा खायला जातो, का हो आपण XYZच भेळ खायला जातो, याचं प्रमुख कारण आहे त्यांच्याकडे कौशल्य आहे, त्यांनी तयार केलेलं आहे, ते अत्यंत क्वालिटेटिव्ह तयार केलेलं आहे. तसं तुम्ही मित्रांनी कशात तरी एक्सपर्ट व्हा, कशात तरी स्पेशल नॉलेज मिळवा, कशात तरी वेगळेपणा दाखवा. वेगळेपणा चांगल्या अर्थाने, वेगळेपणा आचकट विचकट कपडे घालून वेगळेपणा दाखवणं त्याच्यात काही कौशल्य नाहीये. पण करिअरसाठी, स्वतःच्या विकासासाठी जर आपण चांगल्या प्रकारची कौशल्य आत्मसात केली तर निश्चितच चांगलं करिअर होऊ शकतं. मग सेल्फ एम्प्लॉयमेंट असेल म्हणजे उद्योजक म्हणून करिअर होऊ शकतं किंवा तुम्ही इतर क्षेत्रामध्ये नोकरी म्हणून करिअर करू शकताय. कुठल्याही क्षेत्रात जा, कौशल्य असतील तर लोक सॅल्यूट करतात. उदाहरणार्थ ओळख राहते आपली कौशल्य. सर मी एक प्रमुख आहे, एका कॉलेजचा प्राचार्य असं समजू उदाहरण म्हणून,
आणि माझ्याकडे क्लार्कची एक जागा भरायची आणि 10 कॅन्डिडेट आलेत. साधारण सगळ्यांना मार्क 60%, 65% आहेत, पण एका मुलाला 55% मार्क आहेत, कमी मार्क आहेत 5%, पण त्याचं हँड रायटिंग फार चांगलं आहे. मी कुणाचं सिलेक्शन प्राधान्य करायला, त्यांनाच कारण मला ब्लॅकबोर्ड लिहावे लागतात, मला नोटिसा लिहाव्या लागतात, मला त्याची गरज असेल. तो म्हणाला, सर दुसऱ्या एका मुलाकडे पण हँड रायटिंग चांगलं आहे, पण त्याच्याकडे फेटा बांधण्याचं पण कौशल्य आहे, त्याला सिलेक्ट करेल. माझ्याकडे केव्हा पाहुणे येतील तेव्हा मी जर फेटा छानसा बांधला, पाहुणे, त्यामुळे कौशल्यांची गरज खूप आहे. त्यामुळं कौशल्यांची गरज खूप आहे आणि आपल्या ते डेव्हलपमेंट्स पण तेवढी होत राहतात वेगवेगळे कौशल्य शिकल्यानंतर, आणि याच्यातून एक आनंद मिळतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सर तो, की मगापासून आपण ज्या गोष्टीवर बोललो की कौशल्य कुठली शिकायची आहे, तर जी आपल्याला आवडती गोष्ट. आपण डिग्रीने इतर गोष्टी ज्या आपल्याला अर्निंगसाठी त्या करत असतोच, परंतु ज्याच्यात आपली पॅशन आहे, म्हणजे म्हणतात काही काही लोक की बाहेरच्या देशामध्ये पॅशनमध्येच करिअर करतात म्हणून ती लोक फार सुखी असतात आणि आपल्याला मिळत त्याच्यात करिअर करतात. तो आपण त्याच्यात मिळून सुद्धा आपल्या जी आवड आहे त्याच्यात असं कोर्सेस करू शकतो. ज्याच्यात आपल्याला आवड आहे ती जतन करण्यासाठी असे कौशल्यपूर्ण कोर्सेस केले. सगळ्यात महत्त्वाचं काय तर नॉमिनल फी आहे, म्हणजे 400-500 रुपये, 1000 रुपये फी आहे. तर 6 महिन्याचे कोर्सेस तुम्ही करू शकता. शिवाजी विद्यापीठाचं सर्टिफिकेट मिळतं सगळ्यात महत्त्वाचं, आणि इतकं मोठं मार्गदर्शन, मोटिवेशनल स्टोरीज तर आपल्या समोर त्याच्यातल्याच आहेत की जे कोर्सेस केलेल्या लोकांनी काय काय वेगळं डेव्हलप केलं ते तर समोर बघायला मिळतं. आणि हे करल्यानंतर जो आत्मिक आनंद आहे, म्हणजे त्याच्यातला संगीतातला आनंद आपण घेणार असू किंवा घरातच आपण जरी संगीत वाजवलं, त्याच्या प्रोफेशनल जरी करणार नसला तरी त्याच्यामध्ये एक वेगळेपणा असतं, वेगळा आनंद असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं सरांनी जसं सांगितलं की 4थी पास, 7वी, 12वी याच्यापासून वयस्कर लोकांच्यापर्यंत यांना इथं हे कोर्सेस करता येतात. आणि ज्या प्रकारे इतर सरांनी सांगितलं की जितके कौशल्य आपल्याकडे असतील तितकं प्राधान्य पुढं आपल्याला आपली एक व्हॅल्यू तशी वाढते, आपली ओळखही ती एक वेगळी होते आणि तो एक आत्मिक आनंद आपल्या चेहऱ्यावरती दिसत असतो. तर त्यासाठी ह्या कोर्सेसचं महत्त्व फारच आहे. म्हणजे ॲग्रीबद्दल बोलायचं झालं तर मगाशी सरांनी ॲग्रिकल्चरमध्ये काही कोर्सेसबद्दल तुम्ही माहिती सांगत होतात की आजकाल लोकांना ॲग्रीमध्ये खूप इंटरेस्ट आहे, म्हणजे सेंद्रिय शेतीपासून खूप साऱ्या गोष्टींमध्ये. तर फूड पॅकेट्स बनवणं काही देशांमध्ये, आता मेट्रो सिटीजमध्ये पण आपल्या इथं आलेलं आहे की जिम करणारी लोक आहेत किंवा इतर ठिकाणी ज्यांना बाहेरचं लगेच खायला भेटत नाही, म्हणजे पॅकेट्स असतात ज्याच्यामध्ये ते जे डाएट फूड असतं ते पॅकेट केलेलं असतात, डिहायड्रेट केलं किंवा इतर प्रकारे. तर आपल्या इथं आता ते व्हायला लागलं, त्याला मागणी आहे. तर अशा ॲग्रीबद्दल काही थोडक्यात. सर, ॲग्रिकल्चरमध्ये एवढं म्हणता येईल, सांगता येईल, पृथ्वी तलावर जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत अन्न खाणार, आणि अन्न खाणार म्हणजे ॲग्री बिझनेसला प्रचंड स्कोप असणार. आता ॲग्री बिझनेसमध्ये डायरेक्ट अन्नधान्य विकणं, कडधान्य विकणं आणि त्याच्यावर प्रक्रिया करून व्हॅल्यू ॲडिशन करून विकणं. आता माझ्या एका विद्यार्थ्यांनी PhD केलेली आहे वाईन इंडस्ट्रीवरती. वाईनमधून जे पल्प बाहेर येतं, वेस्ट असतं, त्या पल्प पासून मी फेस क्रीम केलेली आहे. हळद पूड घातली, गूळ घातला आणि ते पल्प घालून फेस क्रीम केलेली आहे. आणि छान प्रकारचं फेस क्रीम आज आपण बाजारामध्ये आणू शकतो. म्हणजे ॲग्री बिझनेसमध्ये आता मका घेतला, साधारणपणे सीझन मध्ये 10 रुपयापासून 12 रुपयापर्यंत मका पर केजी मिळतो. आता त्याचे जर कॉर्नफ्लेक केले तर 350 रुपयाला विकलं जातं. आता गहू साधारणपणे होलसेल 15-20 ला मिळतो, रिटेल 30-35 ला मिळतो, पण गव्हाच्या लाह्या मात्र 180 रुपये किलोला चाललेल्या आहेत. सांगण्याचं तात्पर्य इतकंच, कृषी आणि कृषी मालावरती प्रक्रिया करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठा काबीज करणं. आणि सर्वात महत्वाचं, एखादा मोबाईल घेतला तर मी 5-6 वर्ष तरी वापरतो, पण साखर 1 किलो घेतली तर ती लगेच संपते आठवड्यात, परत पुढच्या आठवड्यात मला घ्यावी लागते. मी पोस्टपोन करू शकत नाही. मोबाईल घेण्यामध्ये मी पोस्टपोन करू शकतो. याचा अर्थ असा की कृषी पूरक उद्योगांना प्रचंड आणि प्रचंड भविष्यामध्ये मागणी आहे आणि फार इन्व्हेस्टमेंट करावं लागत नाही. केचप असेल, टोमॅटो पल्प्स असतील, किंवा मिरची डिहायड्रेशन करणं असेल, किंवा पंपकिन डिहायड्रेशन करणं असेल, किंवा गाजर काफ करणं, त्याचं डिहायड्रेशन. आणि ही टेक्नॉलॉजी आपली जुनीच आहे, भारतीय. आपली आजी पूर्वी उन्हाळ्यामध्ये भेंडी कापून उन्हात वाळवून त्याचे पॅकेट्स करून ठेवत असे आणि ते पावसाळ्यात करून डिहायड्रेशन. ही पूर्वीचीच संकल्पना आहे. सूर्यप्रकाशामध्ये डिहायड्रेशन आपल्या देशामध्ये होत होतं, आपल्या भागामध्ये होत होतं, माझी आई करत होती. आता आपण फक्त ते सोफिस्टिकेटेड पद्धतीनं, मग सोलर डिहायड्रेशन असेल किंवा इलेक्ट्रिकल डिहायड्रेशन असेल, आपण हे करू शकतो. म्हणजे फूड, अन्नधान्य याच्यावरती प्रक्रिया करून
व्हॅल्यू ॲडिशन आपण करू शकतो. आणि मग बरोबर. व्हॅल्यू ॲडिशन केलं की 4 पैसे मिळतात, एक उद्योग आपण उभं करू शकतो, आपण मित्रपरिवारांना गिफ्ट देऊ शकतो. फक्त याच्यामध्ये आउट ऑफ द बॉक्स विचार करणं, वेगळा विचार करणं. बरोबर. हे घरगुती अत्यंत महिला करू या शकतो. कोर्सेस करून जसं मला आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं ते जे इन्स्ट्रुमेंट्स तुम्ही सांगितले हो. ते फार महाग पण नाही आहेत. मगाशी साधारण PPT मध्ये दाखवलेत की लाख रुपयेपर्यंत काही लाख 2 लाख instruments- रुपयाच्या आसपास इक्विपमेंट घेऊ शकताय. एवढंच नव्हे सर, तर घरामध्ये असणारा ओव्हन, हा. घरामध्ये असणारा त्याचा मिक्सर use. आणि घरातला किचन कट्टा याचा जरी वापर करून आपण करायचं म्हणालो तरी महिन्याला 10,000-20,000 रुपये आपण सहज मिळवू शकतो. ऑफकोर्स आता सिटीमध्ये किती गरजेची गोष्ट आहे असं साईड इन्कमची, याच्यावरून तुम्ही विचार करू शकता. पल्प काढणं आणि मगाशी तुम्ही बोललात की करवंद, जांभळ याच्यापासूनचा पल्पचं अर्क काढणं, त्याचा ज्यूस तर काढणं. तीही इन्स्ट्रुमेंट्स फार स्वस्त आहेत आणि त्याच्यात आणि काही काही स्कीम असतात. हो. व्यवसाय- त्याच्यामध्ये शासनाच्या 25% हा. 35% बरोबर. आणि काही GST वगैरे 60% सबसिडी आहे. मग जिल्हा उद्योग केंद्र असेल, महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल, याच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. मग कुठल्या स्कीम मध्ये आपला प्रोजेक्ट बसू शकतो त्याचा आपल्याला अभ्यास करता येतो. पण माझी कळकळीची विनंती आहे, सबसिडी मिळते म्हणून व्यवसाय असं करू म्हणू नका. बरोबर. व्यवसाय हा प्रोफेशन म्हणून करा, हा. त्या व्यवसायाकडे वेगळ्या पद्धतीने बघण्यासाठी करा. मी आदरणीय पालकांना देखील विनंती करेन, पालक कुठेही नोकरी करत असतील पण त्यांच्या पाल्यांना, त्यांच्या मुलाबाळांना भविष्यात ऑर्गनायझेड सेक्टरमध्ये नोकरी मिळेलच याची शाश्वती फार कमी आहे. मग आता पालकांनी काय करायला पाहिजे, आपण एखादा व्यवसाय करायला पाहिजे. वर्षाला 10,000-20,000 रुपये बुडाले तरी बुडू देत, तर व्यवसाय- नुकसान झालं तरी होऊ देत, पण असे काही व्यवसाय करून आपल्या पाल्यांना, आपल्या एक मुलाबाळांना, वेगळा प्लॅटफॉर्म उभा करून ठेवावा. आपल्या शेजारी पाजारच्या मुलाबाळांना असं काही मॉडेल आपल्याला उभं करून देता येईल का? मी विद्यापीठामध्ये सर इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्हिटीचा कोर्स सुरू करू शकतोय, सर्टिफिकेट कोर्स. कारण इनोव्हेटिव्ह आयडियाज यायला पाहिजे. आणि आजकाल येत आहेत तरुणांच्या, फक्त त्याला कुठे त्याला space- दिशा देणं, दिशा त्याला देणं. दिशा देणं, त्याला एक मार्गदर्शन करणं. बरोबर. मी विद्यापीठामध्ये वर्षाला बँकर्सना बोलवतो, हा. व्हेंचर कॅपिटल प्रोव्हाइड करणाऱ्यांना बोलवतो, मार्केटिंगच्यासाठी एक्झिबिशन लावतो. आमचीच मुलं तयार केलेले प्रॉडक्ट्स तिथे आणतात, विकतात किंवा बाहेरून विकत आणतात की त्यांना सगळं मार्केटिंगचं ज्ञान, पॅकिंग कसं करावं, ग्राहकांशी कसं बोलावं. राजारामपुरीचे 50 दुकानांचा सर्वे केला आणि ती दुकानं छानशी लावून देण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत प्रयत्न केला. कशी तरी लावलेली असतात, पोती कशी तरी दुमडलेली असतात, बोर्ड घाण झालेला असतो, जळमट. ती स्वच्छ केल्यानंतर मग अगोदरची विक्री आणि ही व्यवस्थित केल्यानंतरची Of course विक्री, वाढतं. त्याचं इम्प्रेशन, अगोदरचे फोटोग्राफ्स नंतर. सांगण्याचं तात्पर्य इतकं, तुम्ही जेव्हा असा वेगळ्या पद्धतीने विचार करताय. आता स्टार्टअपच्या संदर्भामध्ये एक प्रयोग केला अलीकडच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये. अपार्टमेंट्स आहेत, 15-20 तरी फ्लॅट्स असतात आणि 15-20 फ्लॅटच्या अपार्टमेंटमध्ये साधारणपणे 30-40 तरी टू व्हीलर असतात, 5-6 तरी कार असतात. आता जनरली आपण सर्वांनी अनुभवलेलं असेल, गाडीत हवा गेली, कमी झाली, आज भरो उद्या भरो म्हणत आपण डिले करतो. पण स्टार्टअप काय केलं, एका मुलाला म्हटलं पाय पंप घे, त्या अपार्टमेंटमध्ये जा, वॉचमनची परवानगी घेऊन सेक्रेटरी साहेबांना भेट आणि सर्व सभासदांना सांग तुमच्या गाड्यातले मी हवा महिन्याला भरून देईन, मला 10,000 रुपये द्या. इज अ गुड अर्निंग सोर्स. बरोबर आहे. मग आता त्याला काय 300 रुपयाचा पायपंप झाला तर तो हवा भरतो, 2 तास काम केला, सकाळी लवकर त्याला जाऊन बरोबर. 4-5 हजार रुपये मिळाले तर इज अ गुड बिझनेस. मी असं म्हणत नाही आयुष्यभर तेच करा. मी हे एवढ्यासाठी सांगतोय की तुम्हाला श्रम करायची सवय, बरोबर. तुम्हाला लोकांना कसं भेटावं, लोकांना कसं कन्व्हिन्स करावं, आपल्या संकल्पना कशा पटवून सांगाव्यात आणि हे एकदा अंगात भिनलं, हे एकदा माहीत झालं की तुम्ही आयुष्यामध्ये कुठेही गेलात, कुठलाही व्यवसाय नोकरी केलात तर त्याच्यामध्ये यशस्वी झाला. नाही, हा मुद्दा मी याला अजून एक जोडेन की सर जसं म्हटलेत की कुठलेही काम करताना ना ती कायम स्वरूपी करणं यासाठी नाही केलं तर चालेल, परंतु ते श्रम करण्याची सवय ठेवल्यानंतर आपला पुढे डेव्हलपमेंटला एक स्पेस राहतो. कारण सर स्वतः मगाशी बोलताना मला कळून आलं की सर स्वतः इतके मोठे वेल एज्युकेटेड, इतक्या सगळ्या डिग्री आपण पाहतोय आज, परंतु त्याच्या पाठीमागे सर स्वतः शेतीमध्ये गडहिंग्लजचे सर आहेत, शेतीमध्ये एवढ्या वर्ष राबलेले आहेत. म्हणजे गवत कापण्यापासून रोप लावण्यापर्यंत इतर बारीक सारी गोष्टीमध्ये कायम कामामध्ये असतात आणि ते करत करत हे म्हणजे त्याच्यामुळे कामाची एनर्जी राहते आतमध्ये. म्हणजे वेगवेगळे कोर्सेस करून जे आपण कामं करणार आहोत ना तर ते करिअर म्हणून नाही, त्याच्यात झालं तर ठीक आहे, म्हणजे फार चांगले कोर्सेस केल्यानंतरचे आहेत ते, परंतु हाही एक मुद्दा आहे त्याच्यातला. खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत. मी वेळेचे थोडं बंधन पाळतो आणि शेवटच्या प्रश्नाकडे येतो. त्याच्या आधी मी सर्वांना हेही आवाहन करेन की आपल्याला एक स्पेस मिळालेला आहे, प्लॅटफॉर्म मिळालेला आहे की काही वेगळ्या कोर्सेसची माहिती हवी आहे,
तर तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये किंवा आम्हाला इनबॉक्समध्ये तुम्ही विचारून ठेवू शकता. त्यानंतर सर आम्ही एक सिरीज करणार आहोत की त्या कोर्सची माहिती, त्याच्याबद्दल सगळे डिटेल्स, म्हणजे गव्हर्नमेंटच्या सबसिडी कशा आहेत, काय काय स्कीम काय आहे, त्या सगळ्या मिळून जातील. तर त्यासाठी तुम्ही विचारून ठेवू शकता. सर, मी शेवटचा प्रश्नाकडे येतो की खूप चांगली माहिती आहे, याच्याबद्दल बोलायचं तेवढं कमी आहे, कारण इतकी पुस्तकं आणि इतक्या नोट्स आपण समोर ठेवलेल्या आहेत. थोडक्यात एक संदेश म्हणून सर्वांसाठी, आता तरुणाईपासून सगळ्यांसाठीच हा व्हिडिओ असणार आहे, ही मुलाखत आहे, तर थोडक्यात एक संदेश. सर्वच मान्यवरांनी मित्रांना संदेश म्हणून असं म्हणता येईल, जेव्हा आपल्याला नोकरी करायची असते, नोकरी, तेव्हा स्वतःकडे बघा. ओके. आणि जेव्हा व्यवसाय करायचा असतो तेव्हा नेहमी दुसऱ्याकडे बघा. ओके. याचं तात्पर्य असं, मला नोकरीही करायचं आहे, व्यवसायही करायचा असेल तर माझ्याकडे काय ज्ञान आहे, माझ्याकडे काय कौशल्य आहेत, हे याच्याकडे बघा. आणि मला त्याचबरोबर व्यवसायासाठी इतरांच्याकडे काय काय कौशल्य आहे, कशा पद्धतीनं करतायत, ह्याचं जर कॉम्बिनेशन केलं तर आपण यशस्वी होतो. रतन टाटा सरांनी एक विधान केलेलं आहे, इफ यू वॉन्ट टू वॉक फास्ट वॉक अलोन, अँड इफ यू वॉन्ट टू वॉक फार वॉक टुगेदर. आणि या दोन्हींचंही कॉम्बिनेशन आपण जेव्हा आयुष्यामध्ये करतो, जीवनामध्ये करतो, तेव्हा आपण फास्टही चालू शकतो आणि त्याचबरोबर दीर्घ अंतरासाठी देखील चालू शकतो. माझा वैयक्तिक फंड आहे, 80% ॲक्युरसी आणि 120% स्पीड मेंटेन करा. यश तुमचंच आहे. धन्यवाद. खरंच सर, खूप 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 धन्यवाद कट्टा कोल्हापूरकडून आपले, की इतकं चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि इथून एक आपण वेगळ्या मालिका करू, लोकांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचू देत. आणि पुन्हा एकदा मी कट्टा कोल्हापूरकडून तुमचे आभार मानतो. नमस्कार आणि सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद. धन्यवाद.